नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरचा अर्धा ब्लाऊज मशीनवर बसण्याआधीच कसा तयार करायचा आणि कोणती खास टिप वापरून आपण हा ब्लाऊज तयार करून घेणार आहोत. तर बघा, ही ट्रिक्स वापरल्यामुळे आपला अर्धा ब्लाऊज आधीच तयार होतो आणि कमीत कमी वेळामध्ये आपण अस्तरचा ब्लाऊज शिवू शकतो. ही ट्रिक्स वापरल्यामुळे अजून एक दुसरा फायदा म्हणजे ज्यावेळेस आपण सिल्की सुळसुळीत साडीमधले आपले ब्लाऊज पीस असतात, ते ब्लाऊजचं अस्तर जर आपण मशीनवर जोडलं तर ज्यावेळेस आपला ब्लाऊज तयार होतो त्यावेळेला खूप सोन्या आणि झोळ पडलेला असतो. तर तुम्हाला जर फिनिशिंगमध्ये आपलं काम करायचं असेल तर आजची ही ट्रिक नक्की पहा. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून ते पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा अगदी फिनिशिंगमध्ये आपले अस्तरचं ब्लाऊज तयार करू शकता आणि साध्या ब्लाऊजप्रमाणेच अस्तरचं ब्लाऊज अगदी कमीत कमी वेळामध्ये शिवू शकता. जर तुम्ही ही ट्रिक्स वापरून जर अस्तरचे अर्धे ब्लाऊज जर आधीच मशीनवर बसण्याआधी तयार करून ठेवले तर तुम्ही एका दिवसात कमीत कमी 3 ते 4 ब्लाऊज सहजपणे शिवू शकता. तर चला, आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघूया कोणती खास टिप आपण आज वापरणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी अस्तरचा ब्लाऊज आधीच कटिंग करून घेतलेला आहे. तर याप्रमाणे बघा, हे अस्तरचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि आपण हे अस्तर कशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत बघा. तर हे बॅक पार्ट आहे आणि त्यावर आपलं हे अस्तर असं ठेवून घेणार आहोत. आणि बघा, कोणती खास टिप आपण हे अस्तर जॉईन करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी व्हाईट ग्लू घेतलेला आहे आणि ग्लूच्या मदतीने आपण हे अस्तर व्यवस्थितपणे चिटकवून घेणार आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही अस्तर जोडलं तर अगदी फिनिशिंगमध्ये जोडलं जातं आणि अजिबात त्याला कुठेही चुन्या वगैरे पडल्या जात नाहीत. आणि तर बघा, हे ग्लू घेतलेला आहे आणि अगदी असा या पद्धतीने